नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार यांनी प्रदेश कार्यालयात भेट देऊन दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्प वाहून आदरांजली वाहिली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, युवा नेते पार्थ पवार, माजी मंत्री धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आदींसह पक्षाचे नेते, सर्व मंत्री, आमदार उपस्थित होते. अहिल्यानगर महापालिकेत भाजप राष्ट्रवादी युतीने सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना एकनाथ शिंदे गट विरोधी बाकावर बसणार आहे. शिवसेनेचे गटनेते दत्तात्रय कावरे यांनी महापौर ज्योती गाडे यांची भेट घेऊन ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाने बोराटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला असून आता महापौरांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. चंद्रपूर महापालिकेत आमच्याशिवाय काँग्रेसचा महापौर कसा होतो हे मी पण बघतो, अशी थेट धमकी देत ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांनी वडेट्टीवारांच्या घरामधून काढता पाय घेतलाय. काँग्रेस सोबतची बोलणी फिसकटल्याचं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट होतंय. त्यामुळे ठाकरे सेना भाजप बरोबर जाण्याचे संकेत मिळत आहेत. बॉलिवूड दिग्दर्शक निर्माता रोहित शेट्टींच्या घरी झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात असं उघड झालंय की आरोपी आसाराम फसले गेल्या 4 वर्षांपासून बिश्नोई टोळीसाठी गॅरेज मेकॅनिक म्हणून काम करत होता. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण आणि रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणाचा कथित सूत्रधार शुभम लोणकर यांच्या प्रभावाखाली तो टोळीत सामील झाला. गुन्हे शाखेचा दावा आहे की लोणकरच्या सूचनेनुसार फासलेने स्वप्नील सकटला शस्त्र दिली, जी नंतर अज्ञात शूटरने गोळीबारात वापरली, असा दावा मुंबई गुन्हे शाखेने केलाय. नांदेडच्या श्रीनगर भागातील निजाम कॉलनी आणि प्रभात नगर येथील मुख्य रस्त्यावर ड्रेनेजचं पाणी साचून थेट रस्त्यावर वाहतंय. यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत असून लहान मुलं आणि वृद्ध नागरिकांना याचा विशेष त्रास सहन करावा लागतोय. संबंधित लोकप्रतिनिधी आणि महापालिकेनं तात्काळ दखल घेऊन ड्रेनेज व्यवस्था सुरळीत करावी, अशी संतप्त मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जाते. वाशिम शहरात एक युवक बंदूक घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचलाय. संशयित पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी शिताफीनं त्याला ताब्यात घेतलंय. तपासणी दरम्यान त्याच्याकडे देशी बनावटीची पिस्तल आणि 2 जिवंत राऊंड सापडले असून अटक करण्यात आली आहे. या तरुणाचं नाव पवन जोरेवार आहे. या युवकाने शस्त्र कुठून आणले आणि कशासाठी वापरणार होता याचा तपास सुरू आहे. जालना शहरात पोलिसांनी मिशन ऑल आउट सुरू केलंय, ज्यामध्ये रात्री विनाकारण घराबाहेर पडून भाईगिरी करणाऱ्यांना चोप दिला जातोय. तसेच वाहनांची आणि संशयास्पद फिरणाऱ्या व्यक्तींची झाडाझडती घेतली जाते. शहरात वाढत्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडवर आलं असून पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक हे मध्यरात्री रस्त्यावर उतरले. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांतून पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक केलं जात आहे. वाशिम जिल्ह्यातील ब्रह्मा गावाने दारूबंदीसाठी लोकशाहीचा प्रभावी वापर करत एक ऐतिहासिक आदर्श उभं केलाय. मद्य विक्रीचा परवाना रद्द करावा की कायम ठेवावा यासाठी घेण्यात आलेल्या मतदानात महिलांचा अभूतपूर्व आणि ठाम सहभाग पाहायला मिळालाय. गावाच्या प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेल्या मद्य विक्रीमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच सामाजिक वातावरण बिघडवण्याची आणि युवकांमध्ये व्यसनाधीनता वाढण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली होती. गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना भंडाराच्या जवाहर नगर पोलीस स्टेशन हद्दीतील शहापूर ते नांदोरा मार्गावर उघडकीस आली आहे. रुपेश सोनावणे असं 33 वर्षीय मृत तरुणाचं नाव असून तो शहापूर येथील रहिवासी आहे. या तरुणाची आत्महत्या की हत्या असा संशय आता निर्माण झाला असून जवाहर नगर पोलीस अधिक तपास करत आहेत. नाशिकच्या येवला शहरात गेल्या 3 वर्षांपासून सातत्यानं नळांना अशुद्ध पाणी पुरवठा होतोय. याबाबत वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याचं जहागीरदार कॉलनीतील नागरिकांनी नगरसेवकांच्या नेतृत्वाखाली शुद्ध पाण्यासाठी जलपूजन करत आंदोलन केले. पालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नगरसेवक एजाज शेख यांनी यावेळी दिलाय. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.